सुरू झाले, त्यामुळे कदाचित आज सामने देखील लवकर संपतील. मे बी 11:30 पर्यंत पूर्ण वाइंड अप इथे व्हायला हवं. लाईट बंद झाल्या पाहिजे अशीच आशा आहे, कारण सध्या तरी आपण पाहतो HSC 12वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यामुळे विभागातील कोणत्याही विद्यार्थ्यांचं आपल्या स्पर्धेमुळे नुकसान होऊ नये याची सर्व खबरदारी अनिकेतदादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण इतर सहकारी नगरसेवकांनी घेतली स्पर्धा भरवत असताना. कारण एका विद्यार्थ्यासाठी ही केवळ एक परीक्षा नसून संपूर्ण एक वर्ष आहे आपल्या आयुष्याचं. कोणत्याही प्रकारचं नुकसान नवी मुंबई जिल्हा युवा सेना आणि RSA गोठिवली यांच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धा. स्टार्ट द मॅच प्लीज. रबाळे टीम स्टॉप मेकिंग प्रॅक्टिस ऑन ग्राउंड प्लीज. मॅच चालू करा आपण. सामना आपण पाहतो आजच्या रात्रीतील शेवटचा श्रीकृष्ण दिवा आणि त्यांच्या विरुद्ध जय बालाजी रबाळे या दोन टीमच्या दरम्यानची आजची मॅच. आणि इथून जिंकणारा संघ सरळ जाईल सुपर 4 मध्ये. एक बक्षीस ते या स्पर्धेतला घेऊन जातील. आणि होतोय सुरुवात श्री गणेशा या सामन्याचा. पहिला बॉलर बॉलिंग मार्क वरती आफ्रिदी खान आणि त्यांच्या विरुद्ध दंड ठोकतून उभा आहे तो श्रीकृष्ण दिवाचा स्टार खेळाडू ऑलराऊंडर गंगाधर इंगोले. वेलकम 6. पहिल्याच बॉल वरती षटकार मारला. आपले इरादे स्पष्ट केलेत. शॉर्ट बॉल पिकअप शॉट होता आणि ऑन साइडला मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवून दिलंय सीमा पार. सेकंड बॉल आफ्रिदी खान ओव्हर द विकेट. पुन्हा शॉर्ट बॉल बॅक चेंज. बॉल मागे चाललाय. सिंगल आली. एक धाव मिळते. टीमची टोटल हळूहळू पुढे चालली आहे. टीमची धावसंख्या चालली आहे 7 वर. गंगाधर इंगोले आतापर्यंतचा आजच्या रात्रीतील सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स देणारा खेळाडू राहिला, ज्यामध्ये ऑलराऊंडर भूमिका राहिली त्याची. बॉलिंग चांगली झाली, बॅटिंग चांगली झाली, तेवढीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आजची रात्र गंगा इंगोलेच्या नावावरती आहे. बॅकफुटला जाऊन पहा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला होता बॉल, परंतु पॉइंट मध्ये जिथे घोषांकित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते डिक्लेरेशन झोन सिंगल मिळाली तिथून एक धाव आली. टीमची टोटल धावा 8. 3 बॉल आतापर्यंत झाले. 4 ओव्हरची मॅच आपण खेळत आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा टार्गेट म्हणून उभ्या केल्या जातील हे पाहायचं. या मागील सामन्यामध्ये भरपूर मोठ्या मार्जिनने सामना जिंकला होता करावी टीमच्या विरुद्ध श्री गणेश दिवा टीमने. आता या मॅच मध्ये कोणत्या संघाला चाल मिळणार आहे, कोणता संघ जाईल सुपर 4 मध्ये, कोणता संघ असेल जो या बाईकच्या रेस मध्ये आपल्या टीमच्या खेळाडूला घेऊन येईल. साइड चेंज केली. राउंड विकेट. ऑन साइडला गॅप मोठी आहे. लॉंग डिस्टन्स चेसिंग. बॉल अडवण्यास असमर्थ. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितूला हुलकावणी देऊन बॉल निघून गेलाय सीमा पार. चौकार. आल्या धावा 4. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पायावरचा बॉल बरोबर बॉटम एंडचा चांगला वापर करून पायावरचा बॉल अगदी सहज खेळला आणि बरोबर स्टेजच्या समोर त्या ठिकाणी पहा. जी तुझी धडपड काहीसा आणखीन मिसबॅलन्स झाला असताना तर थोडीशी धडपड जास्त झाली असते, दुखापत देखील झाली असती जितूला. पुढचा बॉल आफ्रिदीचा 5वा बॉल. हाही बॉल समोर खेळलाय. ताणून मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये अलॉंग विथ द ग्रास. बॉल बरोबर लॉंग ऑनच्या फिल्डरकडे जाईल जिथे जितू उभा आहे. सिंगल एक धाव आली. गंगाने स्ट्राईक रोटेट केले. आता समोर स्ट्रायकिंग एंड वरती किशोर मडवी, मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्याला मिळालाय तो खेळाडू येतो बॉलिंग बॅटिंग स्ट्रायकिंग एंडवर. आफ्रिदी खानच्या ओव्हर मधील शेवटचा बॉल असणार आहे.
लास्ट बॉल टू गो. इथे देखील पास जागा बनवून खेळायचा होता. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न फसला. पहिला विकेट. इथून मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना श्रीकृष्ण दिवा टीम आता मात्र मी म्हणेन थोडीशी शांत झाली आहे. शेवटच्या बॉलवरती ही धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी आला. आवश्यकता नव्हती ही धाव घेण्याची, परंतु तरी देखील टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करणं हे प्रायोरिटीमध्ये लक्ष ठेवून धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल घेताना मात्र विकेट गमावली. किशोर मडवी बॅक टू डगआउट. ओव्हर ब्रेक मध्ये टीम हडल छोटीशी झाली, ज्यामध्ये ठरलं कोण ओव्हर टाकेल. तशा पद्धतीने या संपूर्ण धावसंख्येला ब्रेक लावता येईल. सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करायला लागतात. RSA चषक तब्बल 4 दिवस रात्रींची स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. सेकंड ओव्हर. चला स्टार्ट करा प्लीज. जास्त वेळ ओव्हर ब्रेक मध्ये आपण घेत आहे. मनोज मडवी आलेत बॉलिंग साठी सेकंड ओव्हर मध्ये. बॅटिंग साठी यावेळेस बॉल जास्त वरती गेलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. कोणतीही अडचण नाही. बॉल अगदी सहज कॅरी केला. विकेट मिळाली नंबर 2 ची. धक्का दिला या ठिकाणी मात्र आमिर आला बॉलिंग साठी. पहिल्याच बॉल वरती सॉफ्ट डिसमिसल. मनोज मडवी यांना जावं लागलं मैदानाच्या बाहेर. की स्कोरर लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी मात्र टेलिकास्ट केली जाते आणि जगभरामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. आजच्या दिवसामध्ये साधारणतः आम्ही पाहिलं तर 22-23 हजारच्या आसपास. 23,000 बघा, अंदाज आमचा अगदी योग्य आहे. काल 24,000 आणि आज 23,000 व्ह्यूअर्स या स्पर्धेला पसंती देताना दिसून आलेत आणि हीच खरी तर एखाद्या छोट्याशा चॅनलला मोठं करण्यामागे भूमिका असते. हे पहा आपलं 2393 आतापर्यंतचे सबस्क्रायबर आहेत, परंतु ज्यांनी अजूनही या की स्कोरर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सो डू लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. लवकर जा यूट्यूबवरती आणि आपल्या सर्च बॉक्समध्ये की स्कोरर नावाचं चॅनल सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला एक सबस्क्राईब या चॅनलला मोठं होण्यासाठी मदत करेल. फटका चांगला आहे. पॉइंट मध्ये बॉल निघून गेलाय, परंतु काय घडते पाहूया. पंच सांगतात इट जस्ट ओनली 1. एकच धाव मिळाली आहे सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 14 वर जाऊन पोहोचली. 14 रन्स ऑन द बोर्ड. स्पर्धेचं आकर्षण जर आपण पाहिलं तर ही चमचमणारी हिरो HF100 बाईक आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्टेजच्या समोर, जिने मात्र अनेक खेळाडूंचं लक्ष वेधले. त्या बाईककडे अनेक खेळाडू आकर्षित झालेत. अनेकांनी खऱ्या अर्थाने बाईक मिळवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु कोणता संघ, कोणत्या संघाचा खेळाडू या बाईकवरती बसून आपल्या गावामध्ये जाईल हे मात्र पाहायचं. परवा स्पष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी या स्पर्धेची अंतिम रात्र असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हेच निमित्त आहे या स्पर्धेचं. ओ क्लीन बोल्ड. मागून मात्र कव्हर देण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर स्टंप वरती जाऊन हिट होते बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅट्समन आउट. गेल्या मॅच मध्ये देखील आपल्यासोबत हेच घडले. या गोष्टीची जाणीव होती तरी देखील तीच गोष्ट केली
कदाचित आता गंगा आता ते चर्चा करतो या गोष्टीवरती की नेमकं तू केलंस काय. मागच्या मॅच मध्ये हेच घडलं, आता याही मॅच मध्ये तेच घडते. त्यामुळे कदाचित आता टीमच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे बॅट्समन नितीन मडवी यांना. एक्सपिरियन्स प्लेअर आहे परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये प्रणव मडवी आपल्याला पाहायला मिळणार इन ऍक्शन. बॉलिंगसाठी आमिर तयार आहे. 3 बॉल आतापर्यंत त्याने टाकले, 2 रन खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्यात. कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आमिरची. लेफ्ट हँडेड बॅटर प्रणव असणार स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस ताणून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, आणखी एक सॉफ्ट डिस्मिसल. वा भाई वा, जय बालाशी रबाई टीमच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. जी टीम अक्षरशः मैदानावरती पहिल्या मॅच पासून आक्रमक होत होती त्या टीमनं शांत केले आणि काही समी म्हणे नाराज आहे गंगाधर इंगोले संपूर्ण टीमच्या या परफॉर्मन्स वरती. ऑन हॅट्रिक बॉलर आमिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि 2 बॉलवरती सलगच्या 2 विकेट मिळाल्यात. ऑन हॅट्रिक आतापर्यंत कालपासून एकही विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. संधी आली आहे आमिरला आणि समोर बॅट्समन अनिकेत पाटील. उचलून खेळायचा होता बॉल परंतु पहा कार्पेटच्या साह्याने बॉल आलाय. मिड विकेटला 1 रन पूर्ण केली. आता स्ट्राईक शेवटच्या बॉलसाठी मिळते गंगा इंगोलेला. कदाचित याही बॉलवरती सिंगल येईल की मोठा फटका येईल पाहायचं. अजूनही अनुत्तरित प्रश्न. टीमची टोटल झाली 16-16 ला 4. श्रीकृष्ण दिवा टीम बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय. चला चेक करूया आपण. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यू घेतलाय. चला चेक करूया आपण क्रॉस अँगलने आणि बॅक स्क्रीन डिसिजन घ्या की स्कोरर आमची टेक्निकल टीम. इथं पाऊस देस इथं जिथं अटेम्प्ट केली तर पाऊस देस थांबवत स्ट्रोक. चेक होते सध्या अजूनही स्क्रीनवरती आम्ही पाहतो परंतु विजिबिलिटी मिळत नाहीये. त्यामुळे कदाचित
जर इथून डिसिजन आला तर ठीक, अदरवाईज जर विजिबिलिटी मध्ये काही मिळालं नाही तर ऑन फील्ड आपण जाणार आहोत. याची देखील आपण नोंद घ्या सर्वांनी. 16 धावा आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. 1.5 बॉल आणि इथे फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आता आउट झाला तो. चला आमचे आयोजन करता टीम प्लीज. तुम्ही जावा ना सगळं बघू द्या काहीतरी. चला 12वा खेळाडू सोडून बाकी कोणी इथे येऊ नका प्लीज. रिक्वेस्ट आहे आपल्याला. चला 12वा खेळाडू सोडून बाकी कोणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ नका. लक्ष असू द्या प्लीज, कारण सगळ्या बाबी पंच तपासतील त्यानंतर डिसिजन येईल. आता काय नेमक्या गोष्टी घडल्या ते आपण थोड्याच वेळा स्पष्ट करू, परंतु चला आता पुन्हा एकदा फायनलच्या अगदी या आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचसाठी थोडा वेळ मॅच मध्ये थोडं इंटरप्शन आहे, परंतु लवकरच आम्ही तुमच्या सेवेमध्ये त्यांच्या संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे क्षणचित्र आपल्या स्क्रीनवरती पाहाल. संपूर्ण विजयी जल्लोष, प्रचार रॅली,
आणि आयोजकांच्या सूचना आल्यात आता अंपायर आता जो डिसिजन देतील तो फायनल डिसिजन असेल, लक्ष असू द्या. या आयोजकांच्या सूचना आहेत, अन्यथा जो टीम आर्ग्युमेंट करेल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. जो डिसिजन येईल तो फायनल डिसिजन असेल याची आपण नोंद घ्यायची असं आयोजकांनी सांगितलं. आतापर्यंत 16 झालेत. हा डिसिजन बघूया. आणि हा नो बॉल आहे असे अंपायर सांगतात, त्यामुळे तुम्हाला डिसिजन सहित जावं लागेल. चला चालू करूया. जय बालाजी रबाळे टीम आणि थँक्यू व्हेरी मच फॉर कोऑपरेटर्स. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. यस. आणि फ्री हिटची संधी असेल म्हणजे ही एक ऍड झाली. अपडेट करतो आम्ही, अपडेट करतो. एक मिनिट. मग 17 झाले ना. 9+1 17 धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्ड वरती. आणि यानंतरचा बॉल असेल फ्री हिट. बॉल आतापर्यंत 4च झालेत, याचा अर्थ आपण पाहूया. फ्री हिटची संधी गंगाधर इंगोलला मिळाली आणि या फ्री हिट वरती काय घडणार आहे. असतात खरं तर पंच देखील मनुष्य प्राणीच आहे, परंतु छोट्या छोट्या चुका मनुष्याकडून होतात. टेक्नॉलॉजी जिथं काम नाही करत तिथं आपल्यासारख्या मनुष्य जातीच्या प्राण्याकडून देखील काय अपेक्षा ठेवावी. परंतु पंचांनी सगळ्या गोष्टी खूप उत्तमरित्या हँडल केल्या आणि दोन्ही टीमला चांगल्या रीतीने पटवून दिलं की कशा पद्धतीने हा बॉल नो आहे. हीच खरी खासियत आहे तिन्ही पंचांची आणि म्हणून ते या स्पर्धेमध्ये नेमले गेलेत. फुलटॉस बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. एकच धाव मिळणार आहे. कॅच तर पकडली परंतु फ्री हिटचा बॉल होता. पहा एक सिंगल आली. टीमची टोटल चालली 18 वरती. लास्ट बॉल रिमेन फ्रॉम द ओव्हर. शॉट इंटरप्शन मध्ये होता परंतु या सर्व गोष्टीचा निकाल लवकरच लावण्यात आला. तिन्ही पंचांनी सल्ला मसलत केला, आपापसांमध्ये बातचीत केली, सगळ्या बाबी तपासल्या टेक्निकल आणि त्यानंतर हा डिसिजन आलाय. 18 धावा आतापर्यंत. लास्ट बॉल उचलला, बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑफ मध्ये पकडला, बॅट्समन आउट. आणि या ओव्हर मध्ये विकेट नंबर चौथी विकेट गळाला लावली आमिरने. फक्त 5 धावा खर्च केले, 4 विकेट. आमिरसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आमिरची. हीच अपेक्षा होती टीमला आणि ती अपेक्षा आता पूर्ण झाले. थोडा हतबल, हताश, निराश मुद्रेने गंगा इंगोले पिच वरती उभा आहे. तो फक्त वाट पाहतो संधी मला किती मिळेल आणि त्याचा मी फायदा किती उचलेन. कारण ऍटलिस्ट 40+ जर धावा टार्गेट म्हणून उभ्या होतात तर कदाचित फायटिंग करू शकतात. श्रीकृष्ण देवा टीमकडे बॉलिंग लाईन भरपूर चांगली आहे. 5 ते 6 ॲक्युरेट बॉलर त्यांच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 4 बॉलर जरी तुम्ही वापरले तरी देखील त्याचा पुरेपूर वापर तुम्हाला करता येणार आहे. नवीन बॅटर कोणाला? हेमंत पाटील. ए बाबा धरून घे टॉस, नाही तर मी नेते घरा. माझी पाकिट आणि तेवढं 10 रुपये वाढतील. रोहित काय? रोहित आला बॉलिंग साठी. गंगा इंगोले समोर पहिला बॉल रोहितचा. आतापर्यंत 2 ओव्हर झाल्यात आणि 2 ओव्हर मध्ये 18 ला 5. श्रीकृष्ण दिवा उचललाय समोर, डाऊन दी ग्राउंड
आता श्रीकृष्ण दिवाच्या डगआउट मधून टाळ्या येऊ लागल्यात. षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती. रोहितचं केलंय भव्य स्वागत. 24 रन स्कोरबोर्ड वरती. पहा पाय एक पुढे टाकला, स्वतःची बॉडी स्ट्रेच केली आणि बरोबर बॅटचा फ्लो होता मागून पुढे समोर व्ही शेप मध्ये उडवला. षटकार. स्टँडिंग पोझिशन गंगाच्या आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळते. एकटा लढतोय, हतबल, हताश, परंतु याही परिस्थितीतून, खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या टीम साठी एकाएकी झुंजत लढतोय. सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 18 वरती 5 गडी गमावलेत श्रीकृष्ण दिवा टीमने, परंतु हा एकटा खेळाडू, वन मॅन शो, वन मॅन आर्मी मैदानावरती कट केलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी असतील तरी देखील बॉल जाईल डिक्लेअर मध्ये. उपयोग होणार नाहीये फिल्डरचा. सिंगल आली. टीमची टोटल 25 वर जाऊन पोहोचली आतापर्यंत. 3 ओव्हर सध्या सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाची ओव्हर रोहित टाकतोय. 25 झाले. यू सिंगल 18 6 आणि सिंगल. 25 रन आतापर्यंत झालेत. 25 ऑन द बोर्ड. जे प्रेक्षक मेन गेट वरती आणि आतमध्ये उभे, फक्त रोपच्या बाहेर उभे राहा. लक्ष असू दे प्लीज. रोपच्या आतमध्ये कोणी येऊ नका. रोहितचा पुढचा बॉल, पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल सिंगल डिक्लेअर. तिसरा शॉर्ट बॉल, फिल्डर बॉलच्या खाली, कॅच सुटली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज नशीब साथ देते आणि खऱ्या अर्थाने गंगाला सांगते श्रीकृष्ण दिवा टीमची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. आणि आता मात्र गुडघे टेकलेत अक्षरशः जय बालाजी रबाळे टीमच्या खेळाडूंनी. ही कॅच नाहीये, मॅच सुटली हातातून. आता ज्याला जीवदान मिळाले ना तो कसा खेळेल याचा आता कोणी विचार देखील करू शकत नाही. क्रिकेटमध्ये कॅचेस सुटणं हे बॅट्समन साठी फार मोठं वरदान मानलं गेलं इतिहासामध्ये. बॅटची कट, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एक सिंगल मिळते. टीमची टोटल 30. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट टू द टीम श्रीकृष्ण दिवा. आणि प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे. गंगा इंगोले 10 बॉल मध्ये 26 वरती खेळतोय. 2 चौकार, 2 षटकार, 207 चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला. पुन्हा पुल केला. 1 रन पूर्ण वेगाने केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एक सिंगल. पुढचा बॉल कदाचित मारायला सांगेल हेमंत पाटीलला की तो खेळ या बॉलवरती मोठा हिट आलाच पाहिजे. धावा 31 झाल्या. 31 लॉस ऑफ 5 विकेट. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण दिवा टीम. आमचे सर्व श्रीकृष्ण दिवाचे खेळाडू या मॅच कडे आशेच्या नजरेने पाहत आहेत. संपूर्ण त्यांचा प्रेक्षक वर्ग आज या मैदानावरती एकवटला. दुसऱ्या बाजूला जय बालाजी रबाळे टीमचा देखील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी एकवटला मैदानावरती. दोन्ही टीम कडून दोन्ही टीमला चेअर्स केले जातात. दोन्ही टीमला चेअर अप केले जाते. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. मोठे फटके आल्यावर शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळतोय. विकेट आल्यावरती आणखी एकदा आवाज कळलेला मैदानावरती ऐकायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 ला 5. 31 लॉस ऑफ 5 विकेट. मॅच बराच वेळ थांबली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मॅच सुरू झाली आहे. पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल या दरम्यान. संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन ते 6 बॉलमध्ये 13 रनची पार्टनरशिप गंगा इंगोले आणि हेमंत पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. हेमंतची धाव एकही नाहीये. सगळ्या धावा 13च्या 13 धावा या पार्टनरशिप मध्ये गंगाच्या बॅटमधून आलेत. स्वतः गंगा इंगोले खेळतो. 27 वरती 11 बॉल त्याने फेस केलेत. 245 स्ट्राईक रेट सध्या आपल्या स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षकांचं मन जिंकणारा सामना आजच्या रात्रीतील हा अतिशय रोमहर्षक सामना. धावा 31 आहेत आणि या संपूर्ण मॅचचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने 533 550च्या आसपास लोक या स्पर्धेचा आनंद घेतात. बॉल आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड
चेक केलं जाईल इथं. ठीक आहे 6 आहे जा ना चेक करू एकदा नाही 6 आहे 6 आहे नाही त्यालाही माहिती आहे. आणि फायनल झालं 8-6. इट्स अ 6. 6 रन. पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि आयोजकांनी सांगितलं सगळं पाहिलं, परंतु एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजे. लाजवाब एफर्ट्स होते. फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काही असू द्या, पहिलेच पाय बाहेर पडलं होतं, त्याला कळलं नाही, परंतु त्याने आपल्या टीमसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न हे टीम विसरणार नाही. विवेक नाईकच्या पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. काय घडते मैदानामध्ये हे कोणच सांगू शकत नाहीये आणि त्याची कॅच सुटली ना, तो बरोबर खेळणार आहे. आणखीन एक 1 मोर डाऊन. बॅक टू बॅक 2 सिक्सर फ्रॉम द बॅट आणि बॅट्समन गंगा इंगोले झालाय या मैदानावरती पूर्ण सेट. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक एक नवनवीन रेकॉर्ड्स आपण पाहिलेत आणि त्यातील सध्या तरी चर्चेत असलेला एक रेकॉर्ड आपण नक्की पाहू. रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवरती सुटलेला झेल आणि त्यानंतर 264 धावांची ताबडतोड पाडी आपण मैदानामध्ये पाहिली होती. आता तेच घडले गंगा सोबत. तिसरा सलगचा बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ क्लिअर करत 6 धावांकरिता षटकार. जेवढ्या जोरात तुम्ही टाकणार तेवढ्या जोरात मी मारणार, ही भावना मात्र मनामध्ये ठेवली आहे. 45 नॉट आउट. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती पोहोचले गंगाधर इंगोले. 14 बॉल 45. टीम चालली आहे आतापर्यंत. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 49. 49 त्यातील 45 धावा एकट्या गंगाने उभ्या केल्यात. म्हणजे पाहू शकाल आपण या मॅच मध्ये गंगाचं वर्चस्व किती आहे. एक कॅच किती सुटलेली त्याची 27-26 तिथे चौका गेलता बघ तिथे. 21 या धावसंख्येवरती सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र आता 45 वरती आलेली पारी गंगाधर इंगोलेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजरामर करून जाईल का. ऑप्शनच्या बाहेर चालला बॉल सोडून दिला. पंच सांगतात वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. विवेक नाईक वरती दबाव आलाय कारण पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे आक्रमण केलेत आणि या वाईट बॉलच्या मदतीने टीमची 50 पूर्ण झाली आहे. अर्धशतक पूर्ण होते श्रीकृष्ण दिवा टीम. विवेक नाईक पुढचा बॉल राऊंड द विकेट. समोर ड्राईव्ह केले बॉल लॉंग ऑफ मध्ये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा धोका उद्भवलेला 2 झालेले आहेत. वा वा वा, आज सगळं काही मनासारखं घडतं गंगाधर इंगोलेच्या. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जय बालाजी रबाळे टीम हतबल हताश. आता त्यांची बारी आली आहे. म्हणून असं म्हटलं जातं बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. 313 स्ट्राईक रेट, 5 षटकार 2 चौकार, 47 वरती खेळतोय. 15 बॉल त्याने फेस केलेत. या स्पर्धेतली हाफ सेंचुरी पूर्ण करण्याच्या वाटेवरती गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळते. 47 नॉट आउट. हाफ सेंचुरी होईल का हे प्रश्न अजूनही प्रलंबित. बॉल बाकी आहेत 2. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा सोडून दिलाय. दबाव जाणवतोय. विवेक अजूनही मात्र मॅच मध्ये एंटर करण्याची चिन्ह होत नाहीयेत. स्कोरबोर्ड येऊ दे ना पुढे. 53 धावा आतापर्यंत झाल्यात. हाय बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पहा दहशतीचं वातावरण सध्या तरी मैदानामध्ये. हा आणखीन एक वाईट बॉल. गंगाधरने अर्धशतक झळकावलं तर संकेत कमलाकर पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज येणार आहे. परंतु मी म्हणेन येऊ दे, आल्यानंतर पैशांचा पाऊस पडेल यात शंका नाहीये. आणि कडक फटका. षटकार. अर्धशतक पूर्ण झाले. गंगाधर इंगोलेसाठी स्टँडिंग ओवेशन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे
या संपूर्ण प्रदर्शनासाठी एकटा वाघ नडला या संपूर्ण रबाळेच्या जय बालाजी टीमच्या खेळाडूंना. संपूर्ण टीम 59 वरती धडपडत असताना एकट्याने अर्धशतक पूर्ण केली आहे. काय कमालीची बॅटिंग. 16 बॉल मध्ये 53 धावांची ही बहारदार खेळी. आणि लास्ट बॉल ऑन साइडला 1 रन मिड विकेटला चुकी झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न 2 मिळाल्यात. 61 ला इनिंग समाप्त. 62 धावांचं टार्गेट. बोल. अनिकेतजी डाऊरकर महापे यांच्याकडून 1000 रुपये, संकेतजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइज गंगा इंगोलेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. अजून कॅश प्राइज येतील. मेनी मोर टू कम. आणि या सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक विघ्नेश मडवी सरांचा आवाज. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली निखिल पाटील आणि संपूर्ण RS मित्रमंडळ, अक्षयजी म्हात्रे, अनिकेतदादा म्हात्रे, आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. हर्षदजी मडवी सर यांचा सन्मान या मंचावर केला जातो. वेदांत, आपण हर्षद मडवी सरांचा सन्मान या मंचावर केला जाईल. आमचे समालोचक आहेत ज्यांनी आज खऱ्या अर्थानं हाचा दिवस आणि आजची रात्र रंगवली आणि त्यांच्या वाणीने आज संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं योगदान दिलं. त्यामुळेच थँक्यू व्हेरी मच हर्षदजी मडवी. आपला शुभ सन्मान या मंचावर केला जातोय RSA गोठवलीच्या वतीने. राज पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. हर्षद मडवी सरांचा सन्मान या मंचावर केला जातो. नेरूळ गावाचे आमचे समालोचक ज्याने रायगड असेल किंवा नवी मुंबई असेल असे अनेक विभागामध्ये जाऊन आपल्या आवाजाने छाप सोडली आणि प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आदरणीय हर्षदजी मडवी सर यांचा शुभ सन्मान रायगड समालोचक असोसिएशनचे नवी मुंबईचे प्रमुख आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातो. थँक्यू व्हेरी मच हर्षदजी मडवी. चौया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. RSA चषक 2026 भव्य दिव्य सोहळा मैदाना 4 मध्ये आजच्या रात्रीतील शेवटचा सामना जो म्हणजे श्रीकृष्ण दिवा वर्सेस जय बालाजी राबाडे. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून येऊन नगरसेवक पद भूषवलं आणि प्रचारादरम्यान असलेल्या सगळ्याच घडामोडी आपल्या मेगा स्क्रीनवर शिवसेना पक्षाचे शिलेदार आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असताना नगरसेवकाने संपूर्ण पॅनल विजय करून दिला आणि आज सामाजिक क्षेत्रातील एक युवा आणि तडफदार असं नेतृत्व म्हणजेच अनिकेत रमाकांत म्हात्रे यांना आपण मेगा स्क्रीनवर त्यांच्या संपूर्ण कुटुंब पाहू शकता. हे सगळेच निवडून आलेले आणि RSA चे सगळेच गोठवलीचे आमचे सहकारी मित्र जे सेलिब्रेशन करत असताना. जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदाना 4 मध्ये जाऊया आणि 61-62 धावांचं टार्गेट उभं केलंय जय बालाजी राबाडे टीमच्या अगेन्स्ट आणि मोठं टार्गेट उभं केलं गेलं. गंगाधर इंगोले जो पहिला खेळाडू ठरला ज्याने अर्धशतक झळकवलं, कारण की या मैदानामध्ये या खेळपट्टीवर प्रत्येक खेळाडू इथे बॅटिंग करत असताना स्ट्रगल करताना दिसला, पण गंगाधर इंगोलेने ते शाफ फेटाळून लावलं आणि अर्धशतक झळकवलं या स्पर्धेमध्ये. पहिलं चला मॅच करतो सुरुवात. सलामीची जोडी विवेक नाईक आणि आफ्रिदी खानची जोडी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर या टीमचा की फॅक्टर प्रमुख गोलंदाज गंगाधर इंगोले. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता, लाईन मिस केली आहे. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 धावाने आपलं खातं उघडत असताना
62 धावा. या धावा देखील चेस होऊ शकतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 62 धावा. गंगाधर इंगोली टेस्ट तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील शराचा वेध घेतलाय. चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपात, सिंगल मिळते. गंगाधर इंगोलीची ही खासियत आहे, कारण या गंगाधर इंगोलीने तेज तरार गोलंदाजी करून अनेक फलंदाजांना जखडून ठेवलंय आणि सहजासहजी गंगाधर इंगोलीच्या अगेन्स्ट तुम्ही आक्रमण करू शकत नाही. त्यामुळेच अचूकता, भेदकता या सगळ्याच गोष्टी ठासून भरल्यात या खेळाडूकडे आणि व्यावसायिक क्रिकेटचा देखील अनुभव आहे या खेळाडूकडे. फटका फसला, चेंडू हवेत आहे. नितीन मडवी प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत असताना. कॅचेस विन द मॅचेस. जर सामना जिंकतोय तर आपण जातोय सुपर 4 मध्ये. त्यामुळेच एक एक चूक तुम्हाला महागात पडेल. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. गंगाधर इंगोले, आफ्रिदी खान या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. भरपूर मोठी जबाबदारी असेल आफ्रिदी खानवर. अकोटापाचा बॉल टॉप आहे, चेंडू हवेत आहे. गंगाधर इंगोले खाली आहे. काय खेळलंय, शून्यावर परतावा लागेल आफ्रिदी खानला. पहिला धक्का लागतोय जय बालाजी राबाडे संघाला. आफ्रिदी खान बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होत असताना ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त झाली आहे गंगाधर इंगोलीला. पहिला धक्का लागतोय. जर गंगाधर इंगोले हॅट्रिक साधतोय तर संकेत कमलाकर पाटील यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि ऑलरेडी 2000चं कॅश प्राइज अर्धशतकासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. आणि जर अर्धशतक झळकावलं तर 2000चं पारितोषिक ठेवलं होतं आणि ते पारितोषिक पटकवलंय. 2400 म्हणजेच 2400 सबस्क्रायबर आतापर्यंत कंप्लीट झालेत. प्रेक्षक जे आमचे ऑनलाईन जोडलेत की स्कोररच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. काल 24,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. आज 25,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद लुटत असताना. चला 25,000 आहे, त्यातील सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करतो की लगेचच आपण की स्कोररच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला की स्कोररच्या सगळ्याच घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. इक्रम खान, फटका फसलाय. ईशान मडवी फंबल होत असताना नितीन मडवी आणि ईशान मडवी या दोन फिल्डर कडून मागच्या 2-3 मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या. एक एक चूक. जशी चूक होते ना तशी शिक्षा देखील मिळते. हा श्रीकृष्ण दिवा संघाचा संघ आहे. या संघामध्ये चुकीला माफी नाही. त्यामुळेच स्क्वेअर लीग चा क्षेत्ररक्षण ईशानला मात्र आता कव्हर रिजन मध्ये तैनात केलाय आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक आता शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तैनात केलं जातोय. म्हणजेच या टीम मध्ये खेळणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, त्यासाठी परफॉर्मन्स करावा लागतो आणि सातत्यपूर्वक कामगिरी करावी लागते. पुन्हा एकदा गंगाधर इंगोले. अकोटापाचा बॉल, बॅटची एज बिहाइंड विकेट किपर. चेंडू जातोय, सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. चांगलं षटक म्हणावं लागेल, निर्णायक षटक म्हणावं लागेल. गंगाधर इंगोलेने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय पहिल्या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅच मध्ये देखील अर्धशतक झळकवून एक विकेट प्राप्त करून अगदी मॅन ऑफ द सिरीजची जी मोटर बाईक आहे ना त्याच्या रेस मध्ये अग्रेसर येत असताना चांगला चेंडू पाहायला मिळते. एकच धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. 7 धावा धावफलका लागलेत. आता उर्वरित जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर करायचे तब्बल 55 धावा. 18-55. इक्वेशन वाढलंय. इक्वेशन आता आवाक्या बाहेर आहे. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चर्चा केली जाते. गंगाधर इंगोले, शिवम पांडे, बिट्टू गोलंदाजी ट्रॅकवर. भरपूर ऑप्शन्स आहेत या टीम कडे, कारण की 7-8 गोलंदाज घेऊनच हा संघ मैदानाच्या मध्ये उतरतो. त्यामध्ये
अनिकेत पाटील सारखा गोलंदाज आहे, किशोर मडवी सारखा गोलंदाज आहे, मोहन राव असेल, शिवम पांडे, गंगाधर इंगोले, हे सगळेच गोलंदाज प्रभावित कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं. फटका चांगला, इक्रम खानने दाखवलाय आसमान. स्क्वेअर ऑफ द विकेट, पहिला मॅक्सिमम आलाय. टीमची धावसंख्या तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अक्रॉस फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फेकून दिला. स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषी पलीकडे. 6 धावा. इक्रम खानला आता आक्रमण करावं लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. इक्रम खान वर्सेस शिवम पांडे. टीमची धावसंख्या 13. खोलबट्टाबाचा चेंडू हेलिकॉप्टरला गोला. गंगाधर इंगोलेचे हात. इक्रम खानचा खेळ होतोय समाप्त. फलंदाज क्रमांक बाद होतोय दुसरा. धक्का लागतोय दुसरा. जय बालाजी रबाडे संघाला. गंगाधर इंगोले काय झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद होत असताना सेलिब्रेशन हे पाहायला मिळते. खोलबट्टापाचा चेंडू हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न करत असताना एलिव्हेशन नव्हतं. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये धावत पळत स्वतःला कंट्रोल करत गंगाधर इंगोलेने झेल पकडलाय आणि विकेटचं होतोय पतन. दुसरा गडी गारत होतोय 13 या आकड्यावर. 13 व 2 गडी बाद. चला आफ्रिदी खान, तुमचे सगळेच प्रेक्षक आणि समर्थक खेळाडू आहेत ते पडद्याच्या अगदी आतमध्ये बसले. त्यांना विनंती केली जाते की कृपया आपण बाहेर बसा. थँक्यू व्हेरी मच आफ्रिदी खान अँड टीम जय बालाजी रबाडे. चला न्यू बॅटर आकाश लखन फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSA चषक 2026 अप्रतिम असं टेलिकास्ट की स्कोरच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रेक्षकांची तुडुंब दर्दी प्रेक्षक या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा आकाश लखनच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट, सुपर स्ट्रोक. फैसला होने से पहले भले हम क्यों हार माने, क्योंकि अभी तक वो जीते नहीं और हम हारे नहीं. मॅच अजूनही ऑन आहे. आकाश लखनच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावांनी टीमची धावसंख्या 19. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना आहे. दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई आहे. चला सामना स्पीडअप करा. कुठल्याही बॉल साठी मॅच ची वाट बघितली जाणार नाही. नवीन बॉल दिला जाईल याची नोंद घ्या. चला आकाश प्लीज बॉल लगेचच फेका. आकाश लखन षटकार आलाय. षटकार, विकेट, षटकार. टीमची धावसंख्या 19. अजूनही 43 करायचे. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. यावेळी देखील फटका चांगला आहे. गंगाधर इंगोले खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव मिळते. एका धावानं समाधान मानावं लागेल. कुठलीही घाई नाही, कुठलीही गडबड नाही. स्वतःला शांत, स्वतःला स्थिर ठेवून गंगाधर इंगोलेने फिल्डिंगचा अगदी हाय लेवलचा स्टँडर्ड दाखवलाय. 1 धाव मिळते. 20 धावा दाखल करायला लागलेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 42 करायचे. 14 बॉल 42 धावा. हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असतील ह्या मॅचचे. विवेक नाईक फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये. अनिकेत पाटील हा सेफ हँड या टीमचा आहे. विवेक नाईकला परतावा लागेल. 3रा धक्का लागतोय. फलंदाज बाद होत असताना विकेटचं होतंय पतन. विवेक नाईक अपयशी ठरलाय.
एकच धाव करू शकला आणि विकेटचं होतंय पतन. अगदी आपल्या टीमसाठी 2 धावांचं योगदान देऊन परतलाय. 3 गडी बाद 20 धावा दाखल लागलेत. चला सामना स्पीडअप करा लगेचच. नवीन फलंदाज अमीर आला. आमचे शिवा जाधव बॉस यांचं देखील आगमन झालंय. पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि क्रिकेटचे निस्सम चाहते आणि त्यांच्याच या म्युझिक सिस्टम मधूनच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. थँक्यू व्हेरी मच. एक क्वालिटीचं साऊंड आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जोडलं गेलं. चला मॅच होतो सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑफ स्टंबर 12 डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 42 धावा. 42 धावा 12 चेंडू. श्रीकृष्ण दिवा टीम आता सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी या 12 बॉल मध्ये चांगला खेळ करावा लागेल आणि जय बालाजी रबाडे टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामागे तुम्हाला 21 करावा लागतील. खरा अथवा या स्पर्धेतून आपला प्रवास संपवा. हे RSC ट्रॉफी 2026 या दुसऱ्या रजनीमधील अखेरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मोहन राव. अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती मोहन रावने. आजही मला आठवते की जुगावच्या भूमीवर अगदी माहुल कोलीवाडाच्या अगेन्स्ट 27 धावा डिफेंड केल्या होत्या श्रीकृष्ण दिवा टीमने. त्यामध्ये गंगाधर इंगोले, किशोर मडवी या सगळ्याच गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली होती आणि आज देखील संपूर्ण युनिट फार चांगल्या रिदम मध्ये. पहिलाच बॉल प्ले इन मिस पडल्यानंतर बाहेर निघाला. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. पहिला बॉल डॉट आता 11 मध्ये करायचे 42. जसजसे चेंडू पुढे जातील तसं आव्हान अवघड होईल आणि अवघड गोष्टी आता तुम्हाला सोप्या होणार नाही. त्या सोप्या कराव्या लागतील. या अवघड पिचवर गंगाधर इंगोलेने अर्धशतक झळकवलं. बॅटिंग मध्ये योगदान दिलं. फटका हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. प्रणव मडवीच्या माध्यमातून विकेटचं होतोय पतन. आकाश लखन परतलाय. लगातार 2 डॉट बॉल येत असताना आता 10 मध्ये 42 करायचे म्हणजे प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 4.2 धावा कराव्या लागतील. न्यू बॅटर मिस्टर जीतू. जीतू फलंदाजीसाठी आला. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 42 करायचे. जसजसे चेंडू पुढे जातील तस तसा मात्र आव्हान अवघड होत जाईल. जसजसे बॉल डॉट येतील तस तसं मात्र जय बालाजी रबाडे टीमचं विजयाचं स्वप्न अस्पष्ट होईल आणि त्यामुळेच प्रेशर मध्ये संघ देखील आहे. खोलबटाबाचा चेंडू आहे. कव्हर रेजर मध्ये स्ट्रोक चांगला लागला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. खूप चांगला थ्रो पाहायला मिळते. खूप चांगलं कलेक्शन मोहन राव यांचं. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 41 धावा. 9 बॉल 41 धावा. फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. अनिकेत पाटील वेगाने येईल. एकच धाव मिळते. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलचा आता खेळ राहिला नाही. आता सिक्सर आणि चौकार ची आतिषबाजी जर झाली तरच हा सामना जिंकू शकतो आणि जर तरवर ज्यावेळेस मॅच येऊन ठेपते ना त्यावेळेस फार कठीण होतं. ते कठीण झालंय जय बालाजी रबाडे टीमच्या अगेन्स्ट. फुलटॉस बॉल कव्हर रिजन मध्ये वेकेंट एरिया आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावेल तोपर्यंत चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जीतूच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धाव संख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. आता 21 आहे. 7 बॉल 36 धावांची आवश्यकता.
7 बॉल 36 धावा 36 धावा 7 चेंडू. मॅच कंट्रोल मध्ये आहे. विजयाच्या उंबरठ्यावर श्रीकृष्ण दिवा टीम आहे. इथे देखील खोलगटाबाचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. ईशान मडवीने चुका केल्या होत्या फिल्डिंग करत असताना, पण इथे चूक केली नाहीये. डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज जिरूला परतावा लागेल. विकेटचं होतंय पतन. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 36 धावा करायचे. 6 चेंडू 36 धावा. प्रकाश मडवी यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे आणि जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण दिवा टीम जिंकतो ना त्यावेळेस प्रकाश मडवी यांचा चेहरा अगदी खुल्ला जातोय. पण ज्या वेळेस टीम परफॉर्मन्स चांगला करत नाही ना त्यावेळेस त्यांचा ॲग्रेशन असलेला चेहरा हा देखील पाहण्यासारखा असतो. म्हणजे माणसाच्या मध्ये अनेक गोष्टी असतात. एक ॲग्रेशन असतं, एक सेलिब्रेशन असतं, सॅड असतं, हॅपी असतं. या सगळ्याच एक्सप्रेशन माणसाच्या मनामध्ये असतात. त्या सातत्याने उमटतात आणि या मॅच मध्ये देखील तेच उमटत असताना जे प्रकाश मडवी टेन्शन मध्ये होते ते प्रकाश मडवी आता असताना दिसतात. हे आहे क्रिकेट. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट तुम्हाला हसवतो, क्रिकेट तुम्हाला रडवतो. हा खेळच असा आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतो. आता 6 मध्ये करायचे 36 धावा. बॅटिंग साठी रोहित पाहायला मिळते. अनिकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. जवळजवळ या मॅच मध्ये आता 6 बॉलचा खेळ राहिलाय. पहिला बॉल टॉप एज. चेंडू हवेत आहे. अनिकेत पाटीलच्या खाली आहे. चूक होणार नाहीये. आता तिसरा झेल पकडलाय अनिकेत पाटीलने. विकेटचं होते पतन. आता 5 मध्ये 36 करायचे आहेत. सगळ्यांचे साबार. दुसरा रजनी देखील कंप्लीट झाली. यामध्ये अक्षय रमाकांत म्हात्रे यांचं एक महत्वाची भूमिका राहिली. निखिल पाटील असेल, वेदांत म्हात्रे बच्चू असेल किंवा सोनू पाटील असेल, या सगळ्याच मंडळीने पारस पाटील असेल, याचं देखील या सगळ्याच घटकांचं भरपूर योगदान राहिलं. अमोल पाटील असेल याने देखील योगदान दिलं. उद्याचा दिवस संध्याकाळी देखील 4 वाजता पहिला सामना सुरू होईल. त्यामुळेच रिपोर्टिंग करायचे 3:45 वाजता. पुढचे दोन्ही संघ लक्षात घ्या ऑनलाईन तुम्ही जर ही स्पर्धा पाहत असताना. आणि उद्या यजमान संघ गोठिली संघ देखील खेळताना दिसेल. स्मिथ 11 कोपरखैरणे वर्सेस कुक्षित 11 कुक्षित हा सामना असेल. अगदी 3:45 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आणि 4 वाजता सामना सुरू होईल याची नोंद घ्या. आजप्रमाणे आज उद्या देखील लवकर सामने सुरू करणार आहोत. मॅचची एज. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. विकेटचं होतोय पतन. आता शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. डिक्लेअरला चेंडू जातोय. 26,300 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आज ऑनलाईन पाहिले. त्यामुळे स्की स्कोरर साठी तुम्ही खऱ्या अर्थानं सबस्क्राईब करा. यस, प्रत्येक मडवी बाला प्रयत्न करत असताना खूप चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. आता इक्वेशन आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता राहिली आहे आणि इथे देखील डॉट बॉल येत असताना 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जय बालाजी राबाडे टीमने 2 सामने जिंकले होते. 2 संघांना पराभूत केलं होतं. पण तिसऱ्या फेरीमध्ये कुठेतरी खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पण या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स झाला गंगाधर इंगोलीचा, बॅटिंग बॉलिंग फील्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं गंगाधर इंगोलीने 16 बॉल मध्ये आणि आपल्या टीमला 66 पर्यंत पोहोचवलं. औपचारिकता राहिली. लास्ट टू गो. अशा तऱ्हेने टीम श्रीकृष्ण दिवा गोस टू सुपर 4 मध्ये प्रवेश केला. अभिनंदन टीम श्रीकृष्ण दिवा. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीकृष्ण दिवा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर गंगाधर इंगोली ठरलाय या मॅचचा
मॅन ऑफ द मॅच. येस आणि पारितोषिक आला संकेत पाटील संकेत पाटील कडून 2000, प्रकाश मडवी यांच्याकडून 1000 रुपये, जयेंद्र मडवी कडून 500 रुपये, भूषण मडवी कडून 500 आणि प्रतीक बाला यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे तब्बल 4500 कॅश प्राइज आला. गंगाधर इंगोले ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला अभिनंदन श्रीकृष्ण देवा, अभिनंदन गंगाधर इंगोले. गंगाधर इंगोले प्लीज या मंचावर. 4500 कॅश प्राइज दिला जाईल आणि प्लेअर ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल. अभिनंदन प्रमोद किसन पाटील यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल. गंगाधर इंगोले तुमच्यासाठी पारितोषिक आलाय 4500 कॅश प्राइज आणि ते तुम्हाला दिलं जाईल. प्लेअर ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल. थँक्यू व्हेरी मच आणि श्रीकृष्ण देवा खूप खूप अभिनंदन. आजचा दिवस इकडे संपला असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. गंगाधर इंगोले प्लेअर ऑफ द मॅच.